शिक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ करून प्रशासन नेहमीच दुय्यम वागणूक देत आहे। शाळेच्या आवारात साचलेले कॅनलचे पाणी, खराब शौचालय आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष ही प्रशासनाची उदासीनतेची लाजिरवाणी उदाहरणे आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरटटोली येथे 38 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांना सुरक्षित शिक्षणाचा मूलभूत हक्कही मिळू शकत नाही। शाळेतील 1 ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी आणि उन्हाळ्यात कॅनलमधून गळणारे पाणी शाळेच्या आवारात साचत असते, त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबण्याची भीती निर्माण झाली आहे। आज 18 मार्च रोजी इंडिया डोह कॅनलचे पाणी शाळेच्या परिसरात शिरले असून संपूर्ण शाळा जलमय झाली आहे। शाळेच्या शौचालय आणि बाथरूममध्ये पाणी साचल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना त्याचा वापर करणं शक्यच नाही। हे पाणी शाळेच्या मुख्य दारात साचल्याने विद्यार्थ्यांना वर्गात येणं जाणं ही धोकादायक बनलंय। ही समस्या नवीन नाही तर मागील अनेक वर्षापासून सुरू आहे। इंडिया डोह पाटबंधारे विभागाला वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने केवळ आश्वासनाची खैरात केली, मात्र कोणतेही ठोस पावले उचलली नाही। एकीकडे जिल्हा प्रशासन सर्वांसाठी शिक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या मोहीम राबवत असल्याचा डांगोरा पिटते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे। या सततच्या त्रासाला कंटाळून शाळा व्यवस्थापन समितीने आता ठरवलं आहे की जर प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवली नाही तर संपूर्ण समितीचे सदस्य आमरण उपोषणाला बसतील आणि या निर्णायक लढ्यात शाळेचे शिक्षक, पालक आणि स्थानिक गावकरीही सामील होणार आहेत। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालूच राहणार का? शाळेच्या व्यवस्थापन समितीचा इशारा गंभीर असून आता जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर हे प्रकरण मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता प्रशांत हुके, अर्जुनी, मोरगाव, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।